नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आलो सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर बघतो तर काही सगळी आपली शॉटिंग झालेली होती. इथं आपल्या रोजची सगळी मुलं बसलेली होती. आरिफ म्हणला, "ए भाऊ, तुझीच वाट बघत होतो. तुझीच फक्त रणशेर राहिली. आमचे सगळे पार्सल रणशेरला मारून झाले." म्हटलं, "ठीक आहे, मी मारतो." नंतर तिकडून मला बारक्याचा आवाज येतो. बारका म्हणते, "भाऊ आला का? आज तुझ्या हातून ध्वजारोहण होणार आहे." म्हटलं, "नको भाऊ, माझ्या हातून नाही. आपल्या ऑफिसचे प्रधानमंत्री आहेत देवकर काका. त्यामुळे देवकर काका इथं ध्वजारोहण करतील." ध्वजारोहण तर जसं आपल्या देशाचे पंतप्रधान करत असतात, पण आमच्या ऑफिसचे पंतप्रधान हे देवकर काका आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या हातून ध्वजारोहण करणार आहोत. तर देवकर काकांनी रस्सी धरली आणि ध्वजारोहण केले आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ध्वजारोहण झाल्यानंतर काय राष्ट्रगीताची प्रक्रिया सुरू झाली. सगळ्यांनी सावधान विश्राम या स्थितीत उभे केले. नंतर काय सावधान विश्राम चालूच होते. नंतर काही जण सावधान म्हटल्यावर विश्रामच्या स्थितीत उभं राहत होते, तर काही विश्राम म्हटल्यावर सावधानच्या स्थितीमध्ये. नंतर सरळ उभे राहिले आणि सगळ्यांनी सलामी दिली. सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत चालू झाले. सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपला इथं कसं आहे, मिठाई आणि वडापाव ठेवलेले होते. नंतर सगळेजण मिठाई, वडापाव खायला लागले. नंतर त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की आपल्याला जायचं आहे भाऊ क्रिकेट खेळायला. नंतर आम्ही निघालो होतो क्रिकेट खेळायला. मग काय पुट्टू, आलो ना आम्ही ग्राउंडला आल्यावर म्हटलं, "सोहिला 2 शब्द बोल." पहिला इंटरव्ह्यू तुझाच घेतो. सोहिल्या काय गेला तिथं, आला एका बॉलमध्ये आउट होऊन. मग बसला माझ्याजवळ. म्हटलं, "काय आता एका बॉलला आउट झाला, तू बस इथं, बोल काही." तो काही बोलत नव्हता. मग बघतो तरी इकडं काय बारक्या म्हणत होता, "बघ आरिफला बघ आता कॅच कशी घेतो." म्हटलं, "घे बाबा कॅच, तू काय तू घेणार आहेस." मग बघा आता बारक्याचं नेक्स्ट रिॲक्शन बघा तुम्ही, फक्त बारक्या कशी कॅच घ्यायसाठी उडी मारतो, हे बघा. मग कसं बारक्या वाजव रे आता.